चला तर आज आपण बघणार आहोत अक्षय तृतीया स्पेशल आमरस थाळी। इतकी छान सुंदर सर्वांनाच आवडता असे आयटम्स आणि सणसूद म्हटलं की सर्वांकडे पुरणपोळी ही बनवली जाते। त्यामुळे पूर्ण पुरणपोळीची आमरस थाळी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खूप साऱ्या टिप्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी यामध्ये मी सांगितलेल्या आहे। झटपट कमीत कमी 1 ते 1.5 तासाच्या आत पूर्ण स्वयंपाक रेडी कसा करायचा आणि पूर्वतयारी अजिबात न करता एकदम झटपट पद्धतीने स्वयंपाक करण्यासाठी काही टिप्सही या ठिकाणी मी सांगितलेले आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप पटकन आणि 1.5 तासाच्या आतमध्ये मी पूर्ण जो स्वयंपाक आहे तो बनवलेला आहे। यासाठी भरपूर अशा गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहे आणि अक्षय तृतीया आहे त्यामुळे सर्वांच्याच घरी मेनू आमरस वगैरे बनवला जाईल। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी डाळ छान निवडून घेतलेली आहे, चना डाळ, आणि स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळेस स्वच्छ धुवून घेतलेले आहे। मी तुम्हा सर्वांची लाडकी माधुरीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही बघू शकता एकदम जेवढं मी 2 ग्लास या ठिकाणी मोजून मी डाळ घेतलेली आहे आणि त्यावरती कमीत कमी आपलं पूर्ण फिंगर एक बुडेल इतपत पाणी मी त्यामध्ये टाकलेलं आहे आणि वरतून हळद टाकून गॅसला कुकरला लावून दिलेले आहे। तिकडे कुकर डाळीचा छान शिजतोय तोपर्यंत इकडे कणिक मळून ठेवून दिली, त्यावरती झाकण ठेवून छान भिजू द्यायची। इकडे लगेच आपण दुसऱ्या साईडला कांदे भाजायला ठेवूया। कटाची आमटी करायची आहे। कटाच्या आमटीचा व्हिडिओ मी आधी टाकलेला नाहीये त्यामुळे डिटेल व्हिडिओ यामध्ये पण दिसून जाईल। तसा पुरणपोळीचा जो आहे डिटेल व्हिडिओ, कणिक कशी मळायची, पुरण कसं गाळायचं याचा डिटेल व्हिडिओ मी आधीही शेअर केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तिकडे कांदे छान भाजतायत तोपर्यंत आंब्यांनाही काय करायचं, आमरस कसा बनवायचा याच्याही भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहे। या ठिकाणी आंबे घेताना थोडंसं जे वरचं साल आहे ते सुरकुत्या आलेलं जर साल असेल आणि आंब्याचा वास घेऊन बघायचा, जर गोड येत असेल तर ते आंबे नॅचरल पद्धतीने पिकलेले असतात। हेच आंबे बाजारातून खरेदी करायचे। या ठिकाणी आंबे लगेच असे पाण्यामध्ये पातीलं भरून त्यामध्ये ठेवून द्यायचे आणि सर्वात लास्टला आमरस करणार आहोत आणि आमरस काळा होऊ नये यासाठीही मी भरपूर टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या ठिकाणी तोपर्यंत चना डाळ शिजते, बाकीच्या गोष्टी होत आहेत तोपर्यंत इकडे आपण भजीचं पीठ तयार करून घेऊया। 1 कप बेसन पीठ घेतलेले आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। ओवा व्यवस्थित हातावरती क्रश करून टाकायचा आहे, त्याचा स्मेल खूप छान येतो। या ठिकाणी हळद टाकलेली आहे, चवीप्रमाणे लाल तिखट टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। या ठिकाणी खाण्याचा सोडा देखील मी यामध्ये टाकलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित छान मिक्स झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। चवीप्रमाणे मीठ टाकून झालं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तिकडे आपण जाळीवरती कांदे भाजत ठेवले त्याकडेही मध्ये मध्ये लक्ष द्यायचं। खूप झटपट असा स्वयंपाक रेडी होतो आणि आपण सुगरण आहात, आपण एक लेडीज आहात, त्यामुळे आपण 2 ते 3 कामं एका वेळेस कशी हँडल करायची हे आपल्याला खूप परफेक्ट प्रमाणे जमतं, त्यामुळे त्यात काही शंकाच नाही। या ठिकाणी पिठामध्ये मी थोडंसं नॉर्मल 2 ते 3 चमचे फक्त पाणी या ठिकाणी ॲड केलेलं आहे। खूप पाणी टाकायचं नाही आहे कारण कुरकुरीत भजी बनवायची, त्यामुळे एकदम नॉर्मल पाणी या ठिकाणी मी 2 चमचे फक्त ॲड केलेलं आहे। पीठ छान भिजत ठेवायचं आहे, साईडला ठेवून द्यायचं। या ठिकाणी आंबे 1 तास झाला असेल पाण्यात असतील, व्यवस्थित छान त्याचा चीक जो आहे पाण्यामध्ये निघून जातो आणि वरचं जे आहे देठाकडचं ते काढून घ्यायचं आणि आंबा छान मऊसूत असा प्रेस करून घ्यायचा। या ठिकाणी आंबा छान व्यवस्थित प्रेस करून घेतला की त्यामधून व्यवस्थित कोय बाहेर निघेल अशा पद्धतीने आंबे पिळून घ्यायचे। याच प्रकारे मी सर्व आंबे व्यवस्थित छान असे
करून घेणार आहे आणि त्याचा आमरस तयार करून घेणार आहे। आमरस कोणाकोणाला आवडतो त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। खूप जणांना वाटतं पुरणाचा स्वयंपाक म्हटलं की खूप जणांना असं वाटतं खूप वेळखाऊ प्रोसेस आहे, पण अजिबात नाही। तुम्ही जर प्रत्येक गोष्ट एकदम व्यवस्थित आणि स्टेप बाय स्टेप केली ना, स्वयंपाक खूप पटकन रेडी होतो। या ठिकाणी आमरसमध्ये मी साखर थोडीशी ॲड केलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर ॲड करू शकता। या ठिकाणी आमरस मी रवीने काही जण रवीने पण व्यवस्थित हे करून घेता, रवी फिरवून घेता, पण मी मिक्सरला फिरवून घेते कारण माझं बाळ ते गुठळ्यावालं आमरस त्याला आवडत नाही। या ठिकाणी मी व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। आणि आमरस बनवताना सर्वात महत्त्वाची टीप, आमरस हा स्टीलच्या किंवा जर्मलच्या भांड्यामध्ये अजिबात काढायचा नाही। एक तर तो काचेच्या बाउलमध्ये काढा किंवा मग प्लास्टिकचा बाउल असेल त्यामध्ये काढला तरी चालेल। आता लास्टची स्टेप, आमरसमध्ये जी कोय असते, आमरसची जी बी असते ती त्यामध्ये ठेवायची। आमरस अजिबात काळा पडत नाही। तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर फ्रीजरमध्ये ठेवा, डीप फ्रीजरमध्ये, आणि खाण्याच्या आधी 1-1.5 तास आधी बाहेर काढून घ्या। या ठिकाणी तोपर्यंत आपली डाळ एकदम छान आणि मऊसूत अशी शिजलेली आहे। डाळ शिजली आहे त्यामुळे डाळीचं पाणी हे आपल्याला कटाच्या आमटीसाठी एकदम महत्त्वाचं आहे। या ठिकाणी चाळण घेतली आहे पातेल्यावर ठेवून आणि त्यावरती डाळ टाकून घेतलेली आहे। या ठिकाणी डाळ तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित चाळणीवरती काढून घेतलेली आहे। पूर्ण पाणी डाळीमधलं पातेल्यात जोपर्यंत निथळून जात नाही तोपर्यंत पाणी छान 1 ते 2 मिनिटं चाळण त्यावरती ठेवायचे आहे। या ठिकाणी आपण जे भाजलेला मसाला होता, हिरवी मिरची, लसूण, खोबरं आणि कांदा, या ठिकाणी जे आहे त्यामध्येच डाळ ठेवायची आहे। या ठिकाणी मी कोथिंबीर दाखवायची जी व्हिडिओमध्ये विसरली ती तुम्ही टाकून घ्या। कोथिंबीर छान भाजून आणि टाकायची आहे। छान व्यवस्थित मिक्सरला फिरवून घ्यायचं। या ठिकाणी आपलं जे आहे डाळ त्यातलं पाणी व्यवस्थित निघून गेलेलं आहे। आता आपण जी डाळ आहे ती एका कढईमध्ये व्यवस्थित गॅसवर ठेवणार आहोत। गॅसवर टाकली की त्यामध्ये इलायची पावडर टाकून घ्यायची आहे, कारण इलायची पावडर टाकली की टेस्ट खूप छान लागते, खातानाही खूप मस्त त्याचा स्वाद येतो। या ठिकाणी इलायची पावडर टाकल्यानंतर मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं डाळ ही मोजून घेतलेली आहे। मी 2 ग्लास डाळ यूज केली आहे, तर 2 ग्लासासाठी मी 1.5 ग्लास या ठिकाणी साखर वापरलेली आहे। तुम्ही जर यापेक्षा अजून गोड हवं असेल तर थोडी अजून साखर जास्त टाकली तरी काही हरकत नाही। या ठिकाणी मी 1.5 ग्लास सफिशियंट आहे आणि एवढी साखर मी यामध्ये टाकलेली आहे। आता घाबरण्या इतकं काही नाही आहे, साखर व्यवस्थित वितळेल आणि पूर्ण पाण्यासारखं पुरण या ठिकाणी होईल। या ठिकाणी तुम्ही बघू शकता साखर वितळायला लागलेली आहे आणि गरम प्रोसेसमध्ये पटापट जर ही प्रोसेस केली ना, खूप पटकन आणि छान मऊसूत असं पुरण होतं। अजिबात पुरण या ठिकाणी घरची डाळ आहे त्यामध्ये शिजण्यासाठी मला कमीत कमी 15 मिनिटं जरी लागली आहेत। मी याच्या 9 ते 10 शिट्ट्या एकदम छान काढून घेतल्या। डाळ शिजण्याची मेहनत घेतली ना, पुरण खूप झटपट तयार होतं। या ठिकाणी पुरण व्यवस्थित आटतंय तिकडे, तोपर्यंत आपण इकडे कटाच्या आमटीला फोडणी देऊया। या ठिकाणी तेल टाकलं, जिरे टाकले, मोहरी टाकली, फोडणी एकदम खमंग बसली पाहिजे आणि त्यानंतर गरम मसाला, घरचा साठवणीचा मसाला आणि लाल तिखट असे सर्व मसाले टाकून छान तेलावरती तवंग आला पाहिजे। मसाले छान भाजले की त्यामध्ये आपण जो काळा मसाला भाजून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून एकदम छान असा 1 ते 2 मिनिटं परतवून घेणार आहोत तेलामध्ये। या ठिकाणी बघू शकता खूप छान असा तवंग येतो। 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतवून घेऊया। तिकडे आपण पुरणही करायला ठेवलेलं आहे, त्याकडेही लक्ष द्यायचं, कोणतीही गोष्ट विसरायची नाही। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम छान असं तेल सुटलेलं आहे। आता जे आपण डाळीचं पाणी काढलेलं आहे या ठिकाणी आपल्याला ते यूज करायचं आहे, साधं पाणी यूज करायचं नाही। कटाची आमटी बनवण्यासाठी डाळीचं पाणी यूज केलं ना खूप छान टेस्ट लागते, नक्की ट्राय करा। या ठिकाणी सर्व मी डाळीचंच पाणी यूज केलेलं आहे, वरती साधं पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे। एकदम छान आणि मस्त या ठिकाणी पाणी डाळीचं टाकून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि एकदम व्यवस्थित कमी गॅसवरती 7 ते 8 मिनिटं उकळवून घ्यायचं।
या ठिकाणी लगेच दुसऱ्या बाजूला कुकरमध्ये छान तांदूळ स्वच्छ धुवून कुकर लावून घेतला भातासाठी। या ठिकाणी पुरणही तुम्ही बघू शकता एकदम छान लुसलुशीत, आणि जे पाणी झालं होतं साखरेचं ते आता आटायला लागलंय, एकदम व्यवस्थित आटलेलं आहे। आणि ह्याच कंडिशनमध्ये आपल्याला पुरण आता गॅसवरून उतरवून घ्यायचं आहे, कारण खूप जास्त घट्ट झालं मग ते पुरण बनवायला खूप जास्त प्रेस करावं लागतं। ओलसर जर असेल तर खूप पटकन पुरण खाली पडतं। या ठिकाणी तुम्ही बघू शकता चाळणीमध्ये एकदम व्यवस्थित आणि खूप झटपट पुरण या ठिकाणी तयार होतं। डाळ जर शिजवण्याची मेहनत छान घेतली, डाळ तुम्ही बघू शकता कढईमध्ये एकदम परफेक्ट पुरणासारखं आपलं पुरण कढईमध्येच दिसतंय, पण तरी आपण चाळणीने जर चाळून घेतलं म्हणजे पोळी करताना जे डाळीचे थोडेफार कण राहिले असतील ते लागत नाही आणि पोळी फुटत नाही। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम छान असं मऊसूत पुरण आपलं तयार आहे। आधी ते गरम गरम असतं, थोडंसं थंड झालं की एकदम नॉर्मल दिसतं। या ठिकाणी कटाच्या आमटीलाही छान उकळी आलेली आहे। गॅस बंद करूया। दुसरीकडे लगेच तेल ठेवून छान आधी सर्वात प्रथम तळण करताना कुरडई तळायची, कारण कुरडई छान टम्म फुगते आणि खूप छान वाटते। जर तुम्ही भजी काढल्यानंतर कुरडई तळायला घेणार तर अजिबात फुगणार नाही। या ठिकाणी कुरडई छान तळून झाली की भजी आपला पीठ छान भिजवून झालेला आहे, भजी छान तयार करून घेऊया। एकदम कुरकुरीत अशी लालसर रंग येईपर्यंत मीडियम गॅसवरती भजी छान तळून घ्यायची। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम लालसर रंग येईपर्यंत भजी छान तळून घेतलेली आहे। आता सर्व वस्तू या ठिकाणी आपल्या बनवून झालेल्या आहेत, सर्व आयटम बनवून झाले। कणिक खूप छान एकदम अशी मऊसूत भिजलेली आहे। सर्वात प्रथम आपण कणिक मळून ठेवली, ती इतकी छान भिजते तोपर्यंत की पोळी अजिबात फुटत नाही। या ठिकाणी कणिक तेल लावून एकदम छान 1-2 मिनिटं व्यवस्थित मळून घेतली आणि त्यानंतर थोडासा पोर्शन घेऊन त्याची छान अशी गोलाकार पीठ लावून वाटी तयार केली। तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत अशी जी कणिक आहे ती एकदम छान भिजलेली आहे। लगेच पुरण घ्यायचं, व्यवस्थित भरायचं। काही जण दोन छोटे छोटे पोळ्या लाटून पुरणाची पोळी बनवतात, पण त्यापेक्षा जर अशा पद्धतीने पोळी बनवली खूप छान पोळी फुगते आणि पूर्ण बाजूला पुरण जे आहे पोळीच्या शेवटच्या टोकापर्यंत पुरण पसरते। या ठिकाणी बघू शकता दोन्ही बाजूला हलकंसं पीठ लावून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि छान हळूहळू पुरणाची पोळी लाटून घ्यायची। प्रत्येक गोष्ट जर नियोजन पद्धतीने जर केलं तर अजिबात वेळ लागत नाही। खूप झटपट होणारा स्वयंपाक आहे। बहुधा खूप जणांना वाटतं खूप कंटाळवाणा स्वयंपाक आहे, पण अजिबात नाही। एकदम छान आणि खूप झटपट होणारा असा पुरणाचा स्वयंपाक। या ठिकाणी बघू शकता तेलाला तवा छान गरम झाला आहे, त्यावरती तेल टाकून पुरणपोळी टाकून घेतलेली आहे। वरतूनही व्यवस्थित तेल तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। या ठिकाणी दुसऱ्या बाजूलाही पलटून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता जर तुम्ही एका व्यवस्थित वाटीची पोळी जर बनवली तर एकदम छान अशी टम्म फुगते आणि अशी मऊसूत गरमागरम पोळी खाण्याची मज्जाच काय वेगळी असते। वाव, चला तर मग अशा गरमागरम पुरणपोळी आणि आमरस कोणाकोणाला आवडतो त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। या ठिकाणी दोन्ही बाजूने व्यवस्थित एकदम लालसर रंग येईपर्यंत, पोळीला जो तांबूस रंग येईपर्यंत एकदम छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे। वाव, आणि ताट कसं बनवायचं हा व्हिडिओ ऑलरेडी तुम्ही स्टार्टिंगला बघितलाच असेल, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। असंच चमचमीत, झणझणीत आणि गोड गोड रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त खा, स्वस्त राहा। बाय बाय।